शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा. शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये शहांची भेट घेतली. दरम्यान आगामी पालिका निवडणुकांसंदर्भातही दिल्ली दौऱ्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं. दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंची अमित शहांसोबत ठाकरेंच्या एकत्र येण्यावर चर्चा. सूत्रांची माहिती. मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. संजय शिरसाटांच्या विधानानंतर पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंचे निर्देश. विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढेल. प्राथमिक तयारीबाबत आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये वाद. विरोधी पक्षनेतेपदावरून बैठकीमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीमध्ये पटोलेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा विषय उपस्थित केला. पटोलेंच्या प्रश्नावर राहुल नार्वेकरांकडून ठोस उत्तर नाही. सूत्रांची माहिती. विधानभवनामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून दूध भेसळीचा डेमो. माध्यमांसमोर डेमो देत दुधात भेसळ होत असल्याचा आरोप. सरकारकडे तोडगा काढण्याची मागणी. अजित पवारांच्या कार्यकर्त्याची लक्ष्मण हाकेंना नोटीस. अजितदादांची माफी मागा. नोटिशीमध्ये उल्लेख असल्या नोटिशीला मी भीक घालत नाही. नोटिशीला लक्ष्मण हाकेंचं उत्तर. ओबीसीच्या मुद्द्यांवर मी अजित पवारांना रोज शिव्या देईन. लक्ष्मण हाकेंचा इशारा. मिठी नदी गाळ घोटाळ्यामधील दोषींना सोडणार नाही. अदृश्य शक्तींचाही तपास करणार. मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली माहिती. विधिमंडळाच्या परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. जेवणाचे डबे, डेब्रीज आणि जुन्या फर्निचरचा ढिगारा. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या जवळच कचरा जमा. विधिमंडळ कार्यालयाचं दुर्लक्ष. 18 जुलैला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे मीरा रोडच्या दौऱ्यावर. मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः मीरा रोडचा दौरा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर. विधानसभेमध्ये विधेयक बहुमतानं मंजूर. माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधानही मानत नाहीत, पण पुढच्या 2 वर्षांमध्ये माओवाद संपुष्टात येईल. फडणवीसांचा दावा. महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा भाजप पदाधिकारी कोंढरेंवर आरोप. प्रमोद कोंढरेंनी नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल. कोंढरेंचा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज. खासदार सुनील तटकरेंच्या 70व्या वाढदिवशी तटकरे कुटुंबाचं मनोमिलन. मोठे बंधू अनिल तटकरे, पुतण्या अवधूत आणि संदीप तटकरेंची उपस्थिती. 12 वर्षांपासून तटकरे कुटुंबात असलेला दुरावा सुनील तटकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दूर झाला. जपानमध्ये पावसाचा हाहाकार. कांटो, कोशीन, टोकियोमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. सायरन वाजवत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना. गुजरातमधील वडोदरा पूल दुर्घटनेमध्ये 17 जणांचा बळी. एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांची शोध मोहीम अजूनही सुरू. नदी प्रवाहामध्ये 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम. महानगरातील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. पुण्यामधल्या कुंडमाळा दुर्घटनेनंतर नगरविकास विभागाचे निर्देश. स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या दुरुस्तीचे आदेश देणार. टोरेस फसवणूक प्रकरणामधील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रत्यार्पणाची मागणी. 15,000पेक्षा जास्त नागरिकांची सुमारे 142 कोटींची फसवणूक. खासदार निलेश लंकेंचं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. नगर मनमाड महामार्गासाठी लंके आक्रमक. तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया होऊनही रस्ता कामामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप. मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस वेवर बेस्ट बस आणि ट्रकचा अपघात. बेस्ट बसची ट्रकला मागून जोरदार धडक. 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी. गोरेगाव परिसरात वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना. वनराई पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं. पंढरपूरची वारी आटपून नातवाला भेटायला येत असलेल्या 60 वर्षीय आजोबांचा वसईमध्ये अपघाती मृत्यू. तर 7 वर्षीय नातू गंभीर जखमी. चंद्रकांत खाकम असं मृत आजोबांचं नाव, तर ध्रुव सिंह असं जखमी नातवाचं नाव. वसईच्या संसदी परिसरामध्ये घडली घटना. पुण्याच्या भोरमधील महुडे मार्गावर एसटी बस सलग दुसऱ्या दिवशी साईड पट्टीवरून घसरली. साईड पट्टीवरून घसरल्यानं एसटी गटारामध्ये कलंडली. अरुंद रस्त्यावरून वाहनाला साईड देताना घडली घटना. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 तासामध्ये 100 विमानांच्या टेक ऑफची क्षमता. मात्र दिवसभरात केवळ 6 विमानांचं उड्डाण. चिकलठाणा विमानतळाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पुणे बाजार समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा. 18 जुलै रोजी नव्या सभापतींची निवड केली जाणार. जळगावमधील एसटी महामंडळामध्ये झालेल्या बोगस भरती संदर्भातील लक्षवेधीवर विधिमंडळामध्ये तीव्र पडसाद. जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर बडतर्फ. धुळ्याचे विभाग नियंत्रक विजय गीतेंकडे अतिरिक्त कार्यभार.
बुलडाण्यामध्ये नियम डावलणारे 21 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, 167 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश, तर 24 परवाने निलंबित, मनमानी कारभार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची कारवाई. नाशिकच्या गोदाघाट परिसरामधील पाणी ओसरलं, पावसाची विश्रांतीनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. सध्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी, गांधी तलाव, रामकुंड परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी अद्यापही तैनात. गडचिरोलीमधील प्राणहिता नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण, वैनगंगा प्राणहिता नदी 100% भरल्यानं सतर्कतेचा इशारा. गंगा नदीचा पूर ओसरत असल्यामुळे काही मार्ग सुरू. जायकवाडी धरण 71% भरलं, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ. नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीची पाणी पातळी वाढली. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे 8,886 शेतकऱ्यांचं साधारणतः 400 कोटींचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 550 हेक्टर शेतीचं नुकसान, 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली. मोर्शी तालुक्यामधल्या हिवरखेडमध्ये घराची भिंत अंगावर पडून 3 वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. सोलापुरात सीना-म्हाडा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या वॉलला गळती. चिंचोलीमधील शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी शिरलं, शेतकऱ्याचं मोठं नुकसान, संबंधितांवर कारवाईची मागणी. गोंदियामध्ये भात लावणीला शेतकऱ्यांनी केली सुरुवात. जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची भात लागवणीची लगबग सुरू. भात लावणी सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बुलडाण्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे 40 एकरातील सोयाबीन पीक वाढलं, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्याच्या गोरेगाव बुद्रुक गावातून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, देवगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचलं, शेतामध्ये जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत. पिंपरी चिंचवडमधील निगडी आकुर्डी रस्त्यावर खड्ड्यांचा प्रश्न गंभीर. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मेट्रोच्या कामामुळे खड्ड्यांचं साम्राज्य, भाजपकडून रस्त्यावर झोपून आंदोलनाचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरमधील अंतुर्ली गावामध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य, गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात, स्थानिक प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष, तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. गोंदिया प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्लॅबचा भाग जीर्ण अवस्थेमध्ये, इमारत जीर्ण झाल्यामुळे काही भागातील प्लास्टर कोसळलं, नागरिकांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या चिंचोली गावाजवळ एका हॉटेलमध्ये गोळीबार, दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांचा हॉटेल मालकावर गोळीबार, 2 गोळ्या लागल्यानं हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी. रत्नागिरीच्या भाटे समुद्रामध्ये थार गाडी नेणं अंगलट आलं, भाटे समुद्रकिनारी थार गाडी वाळूमध्ये रुतली, व्हिडिओ व्हायरल. स्थानिकांच्या मदतीनं वाळूमध्ये रुतलेली थार गाडी बाहेर काढली. नागपूरमध्ये एकाच रिक्षातून 13 विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याचं प्रकरण. TV9च्या बातमीनंतर नागपूर प्रादेशिक परिवहन ॲक्शन मोडवर. पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 55 वाहनांवर कारवाई. बीडमध्ये शेत खरेदी विक्रीच्या वादातून 2 गटामध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल. शिरूर कासार तालुक्यामधल्या जाटवडमधली घटना. भंडाऱ्यामध्ये मोबाईल हार्डवेअरचं दुकान फोडणारे चोरटे एलसीबीच्या जाळ्यात, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. 3 आरोपींना नागपूरमधून अटक. धाराशिवमधील शिरसाव गाव गेल्या 4 दिवसांपासून अंधारात, नागरिकांची मोठी गैरसोय, वारंवार वीज पुरवठा खंडित, महावितरणकडे तक्रार करूनही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप. लातूरच्या कोळपामध्ये विद्युत शॉक लागल्यानं 2 तरुणांचा मृत्यू, तर 2 तरुण गंभीर जखमी. ध्वजारोहणासाठी लोखंडी पाईप लावताना त्यांचा स्पर्श, हाय व्होल्टेज तारांना झाला, जखमींवर उपचार सुरू. चंद्रपूरमधील अवैध सावकारी प्रकरणामध्ये 8 जणांवर गुन्हे दाखल, चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडलं, छत्रपती संभाजीनगरमधील एसीबीच्या पथकाची कारवाई. पाटणमधील शिरळ गावकऱ्यांचा शेतामध्ये जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, शेतामध्ये जाण्यासाठी पूल नसल्यानं पाण्यातून प्रवास. गोंदिया जिल्ह्यामधल्या वाघ नदीवर पुलाची दुरवस्था, पुलावरील जड वाहतूक बंद करण्यात आली. वर्धा जिल्ह्यामध्ये देवळीमध्ये बाबगाव सैदापूर मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला, पुलाच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांच्या येण्या जाण्याचा प्रश्न गंभीर.